नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 7 मे सायंकाळचे 6:15 वाजलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील, कोणत्या तालुक्यात गारपिटीची शक्यता आहे, सविस्तर अपडेट पाहूयात. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आज सकाळीच आपण मान्सून 2024चा दुसरा अंदाज ज्यामध्ये जिल्ह्याने आपण पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. अजूनपर्यंत व्हिडिओ पाहिला नसेल, हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा. तर काल आपण अंदाज दिलाच होता की विदर्भाच्या पूर्वेकडील भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. तर दुपारीच वडोदरा तालुक्यात चंद्रपूरच्या गारपीटचा ढग सक्रिय झाला. तो थोडासा दक्षिण पूर्वेकडे सरकत मग चंद्रपुरातही पाऊस झालेला आहे शहरामध्ये, किंवा मग इकडे त्याच्या आसपासचे दक्षिणेकडील राजुरा असेल किंवा झरी जामणी असेल, या ठिकाणी गडगडाट पाऊस आणि गारपीट झालेली आहे. म्हणजे बरेचसे भाग आहेत चंद्रपुरात आज गारपीट झाली. तुमच्याकडे झालं असेल नक्कीच कळवा. नागपुरातही गारपीट झाली. त्यानंतर गडचिरोलीच्याही दक्षिण भागात गारपीट झाली. पण आत्ता सध्या या ठिकाणचे ढग थोडेसे निवळले, तरीसुद्धा नागपूरमध्ये उत्तरेकडून नव्याने ढग आलेले आहेत. त्यानंतर भंडारा गोंदियाचे किंवा वर्ध्याच्या उत्तरेकडील भागामध्ये थोडेसे ढग आहेत. यवतमाळमध्ये विखुरलेल्या स्वरूपात गडगडी पावसाचे ढग दिसत आहेत. तर लातूरमध्ये स्थानिक पातळीवरती ढग निर्माण झालेले आहेत. त्यामुळे जर आपण रात्रीचा अंदाज पाहिला तर लातूरमधील उदगीरच्या आसपास गडगडाटसह हलका पाऊस होऊ शकतो. या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर नांदेडमधील मेहकर किनवटच्या आसपास गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता राहील. रडारनुसार असं दिसतंय की साधारणतः नागपूरच्या कुही आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये गारपीट देणारे ढग आहे, जो की दक्षिण पूर्वेकडे सरकतोय. त्यामुळे साधारणतः भिवापूर किंवा पवनी लखनदुरी याच्या आसपास आपल्याला गडगडाट पाऊस आणि गारपीट पाहायला मिळू शकते. तसेच भंडाऱ्याच्या बऱ्याचशा भागांमध्ये उत्तरेकडे थोडासा भाग वगळता भंडारा शहरापासून दक्षिणेकडील अकोली असेल, लखनी असेल, या ठिकाणी गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे. गोंदियामध्ये सुद्धा थोडासा तिरोडाचा भाग वगळता गोंदियातील सर्वच तालुक्यांमध्ये गडगडाटी पाऊस सक्रिय आहे आणि तो असा दक्षिणेकडे येत गडचिरोलीच्या देसाईगंज ते कोरची कुरखेडा या ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळेल. आणि ज्या ठिकाणी आत्ता पावसाचे ढग आहेत त्या ठिकाणी साधारणतः वाऱ्याचा वेग ताशी 32 ते 55 किलोमीटर प्रति तास इथपर्यंत पोहोचलेला आहे. त्यात वर्धा असेल, नागपूर, भंडारा, गोंदिया असतील किंवा गडचिरोलीचे दक्षिणेकडील भाग आहेत, या ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढलेला आहे. त्यामुळे काळजी घ्या. या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर वर्ध्याचे कारंजा, आर्वी याच्या आसपास पावसाचे ढग आहेत, जे की थोडेसे दक्षिण पूर्वेकडे सरकतील आणि सेलू आणि वर्ध्याच्या आसपास आल्यानंतर हे ढग थोडीशी गारपीटसुद्धा देऊ शकतात. यानंतर यवतमाळमध्ये विखुरलेल्या स्वरूपात गडगाटी ढग आहेत. आर्णी असेल, त्यानंतर उमरखेड असेल, पुसदच्या आसपासचा भाग आहे, हलका गडगाटी विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे ढग आहेत आणि ते अशाच प्रकारे थोडंसं दक्षिण पूर्वेकडे सरकत आज रात्री गडगडाट आणि हलका पाऊस देण्याची शक्यता आहे. यानंतर जर आपण पाहिलं तर गडचिरोलीचे दक्षिणेकडील एटापल्ली, भामरागड, हेरी, सिरोंचा या ठिकाणी सुद्धा गडगाटी पावसाची शक्यता आज रात्रीसाठी आपल्याला दिसते. तसेच अमरावतीच्या उत्तरेकडील भाग, मोर्शी, वरुडच्या आसपासही आपल्याला किंवा चांदूर बाजारच्या आसपास रात्री गडगडाट आणि हलका पाऊस पाहायला मिळू शकतोय. यानंतर उद्याची स्थिती जर आपण पाहिली तर उद्यासुद्धा विदर्भामध्ये आपल्याला गडगडाटी पाऊस पाहायला मिळणार आहे. आपण जे तालुके सांगितले त्या व्यतिरिक्तही आज रात्री जे काही आपण जिल्हे पाहिले तर नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, त्यानंतर यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड आणि लातूरच्या इतर भागांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता राहू शकते. पण विशेष पावसाची शक्यता जे तालुके सांगितले त्यांमध्ये आहे. आणि उद्यासुद्धा जर पाहिलं तर हा जो काही कमी दाबाचा पट्टा आजही सक्रिय आहे, जो की पूर्व विदर्भापासून कर्नाटक होत इकडे तमिळनाडूच्या उत्तरेकडील भागांपर्यंत विस्तारलेला आहे. आणि या कमी दाबाच्या पट्ट्याच्या आसपासच पावसाचे ढग विकसित होत आहेत आणि त्यामुळे उद्यासुद्धा विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये पावसाची शक्यता राहील. यात चंद्रपूर, यवतमाळचे पूर्वेकडील भाग, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या तालुक्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीटसुद्धा होण्याची शक्यता राहील. कोणत्या तालुक्यांमध्ये पाऊस होईल याची अपडेट आपण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये नक्कीच देऊ. कोणत्या तालुक्यात गारपीट होईल, पण सध्या तरी या जिल्ह्यांमध्ये आपल्याला गारपीट उद्यासुद्धा पाहायला मिळणार आहे. तर अमरावती, यवतमाळ, नांदेडच्या एक दुसऱ्या भागांमध्ये आपल्याला किंवा त्यातल्या पूर्वेकडील भागांमध्ये हलका गडगडाट पाऊस पाहायला मिळेल आणि वातावरण जास्त अनुकूल झालं तर थोडीशी हलकी गारपीटसुद्धा या ठिकाणी होऊ शकते. बाकी इतर ठिकाणचं जर पाहिलं तर स्थानिक ढग तयार झाला तर लातूरमध्ये हलका पाऊस होऊ शकतो किंवा अकोला, वाशिम, हिंगोलीच्या पूर्वेकडील भागात स्थानिक ढग जर तयार झाला तर हलका गडगडाट आणि हलका पाऊस होऊ शकतो. अन्यथा राज्यातील इतर ठिकाणी हवामान मुख्यत्वे कोरडे राहील, विशेष पावसाची शक्यता नाही आहे. आणि जर आपण या ठिकाणी पाहिले की तापमान कसं राहील तर पश्चिम विदर्भामध्ये अकोल्याच्या आसपासचा भाग आहे, वाशिमचा भाग आहे, यवतमाळ आहे, नांदेड आहे, बीडच्या आसपास भाग आहे, परभणी, सोलापूर, धाराशिव या ठिकाणी तापमान 42 अंश सेल्सिअस किंवा त्याहून थोडंसं अधिक राहू शकते.
त्यानंतर मग अमरावतीचे राहिलेले भाग, वर्धा, नागपूर, चंद्रपूरचे थोडेसे भाग, सोलापूर चा राहिलेला पश्चिमेकडील भाग असेल, नगर, सातारा पूर्वेकडील भाग, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचे भाग, बुलढाणा, जळगाव, धुळे, नाशिकच्या पूर्वेकडील भाग आणि नंदुरबारमध्ये तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. तसेच पावसामुळे विदर्भाच्या पूर्व भागात नागपूर, चंद्रपूरचे काही भाग आहेत त्या ठिकाणी तापमान थोडीशी कमतरता पाहायला मिळेल. 38 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहील. भंडारा, गोंदियामध्ये 38 ते 40, गडचिरोलीच्या दक्षिणी भागांमध्ये 36 ते 38 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहील. पश्चिमेकडून वेगवान वारे वाहण्याच्या कारणामुळे कोकणातील तापमानात घट झालेली आहे, म्हणजे सर्वसाधारणच्या आसपास आले. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअस, तर अंतर्गत भागांमध्ये तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळते. याच पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर यासारख्या शहरांमध्ये तापमान हे साधारणतः 38 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तर घाटाच्या आसपासचे तापमान हे साधारणतः 34 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील किंवा महाबळेश्वरसारख्या ठिकाणी तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे, 30 ते 32. या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं की हवामान विभागाचे उद्यासाठी काय इशारे आहेत, तर उद्या हवामान विभागाने अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याचा येलो अलर्ट दिला आहे. तर भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे. तसेच उद्या हवामान विभागाने परभणी, बीड आणि धाराशिवमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नाही आणि हवामान कोरडे राहील असाच हवामान विभागाचा अंदाज सध्या तरी आहे. यानंतर आपण पाहूयात की आज दिवसाचे तापमान होतं काय पाहायला मिळालं. बरेचसे तुम्ही पाहता की तुम्हाला जे ॲपवरती दाखवतं तापमान ते ॲक्युरेट तापमान नसतं, ते एक अंदाजित तापमान असते आणि हे जे काही आपण तापमान सांगतो हे हवामान विभागाचे जे काही केंद्र आहेत त्या ठिकाणचे मोजलेले हे तापमान असते. तर आज विदर्भाच्या अकोल्यामध्ये सर्वाधिक तापमान 43.7, अमरावती 42.8, बुलढाणा 40.2, ब्रह्मपूर 38.9 आणि या ठिकाणी रात्री उशिरा किंवा पहाटेच्या दरम्यान पाऊस झाला त्यामुळे या ठिकाणी तापमान कमी झालं. चंद्रपूर 42.4, गडचिरोली 35 या ठिकाणचा पावसाचा प्रभाव झालेला आहे. गोंदिया 37, नागपूर 38.1 या ठिकाणचा पाऊस झालेला आहे. त्यानंतर वर्धा 43, वाशिम 43.4, तर यवतमाळ 42.5 आणि अजूनही विदर्भाचे थोडेसे भाग आहेत तापमान नेहमीपेक्षा थोडंसं अधिक आणि बरेचसे काय असे भाग आहेत त्या ठिकाणी पाऊस झाल्यामुळे तापमान नेहमीपेक्षा कमी पाहायला मिळते. त्यानंतर मध्य महाराष्ट्रातील भाग पाहिला तर अहमदनगरचा भाग आहे 40.9, जळगाव 42, त्यानंतर कोल्हापूर 37.6, महाबळेश्वर 32.1, मालेगाव 43.6, नाशिक 38.3, पुणे 39.3, सांगली 39.2, सातारा 39.1 आणि सोलापूर 42.2 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं. यानंतर यातही पाहिलं की मध्य महाराष्ट्रातील बरेचसे भाग आहेत ज्या ठिकाणी तापमान अजूनही नेहमीपेक्षा थोडंसं अधिक पाहायला मिळते. मराठवाडा विभाग पाहिला तर छत्रपती संभाजीनगर 40.8, बीड 41.8, नांदेड 42, धाराशिव 42.1, परभणी 42 आणि या ठिकाणचं तापमान नेहमीपेक्षा थोडंसं अधिक आहे. कोकणाचं पाहिलं तर डहाणू 34.4, हरणे 32, कुलाबा 34.2, सांताक्रूज 33.7, रत्नागिरी 32.8 आणि या ठिकाणचं तापमान नेहमीपेक्षा थोडंसं अधिक पाहायला मिळते. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मान्सूनचा अंदाज आहे तोही नक्की पहा.